नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. व्लॉग टाकायला थोडासा उशीरच झालेला आहे. होते एक व्हिडिओ काढलेले, क्लिप काढलेल्या, पण एडिटिंग करायला तर टाईमच भेटत नव्हते. चला तर मग सर्व वर्षाची शेवट आहे ना, मस्त पार्टी करता, पण मी आहे ना हे कर्टन धुण्यापासून करणार होती. घरात जर लहान मुलं असले ना तर काही खरंच राहत नाही, कितीही आवरा. म्हणून ते खूप घाण दिसत होते, म्हटलं धुवून टाकावं आज. त्यानंतर कोथिंबीर इतकी स्वस्त भेटली तरी प्रॉब्लेम आहे, महाग भेटली तरी प्रॉब्लेम आहे. हे बघा, 10 रुपयाची जुडी साफ करायला मला कमीत कमी 1 तास लागला. इतकी मोठी कोथिंबीरीची जुडी भेटली होती. आता कोथिंबीर इतकी स्वस्त असल्यावरती कसं काय बरं मुठकडे बनणार नाही, म्हणजे शिंगोळे. मस्त इथं मी कोथिंबीरीचे शिंगोळे बनवलेले होते. मिरची, लसूण, धणे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. थोडंसं ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलं मी. सर्व छोटे छोटे 2-3 चम्मच ॲड करून थोडंसं पाण्याचा शिंका मारून याचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर याला 5 मिनटं साईडला ठेवून व्हिडिओ दाखवते ना मी, त्या प्रकारे याचे मुटकडे तयार करून घेतलेले आहेत. रेसिपी तर मी अजून केलेली आहे, व्हिडिओ शूट लवकरच माझ्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबरला काय स्पेशल करायचं, रोज काही ना काही तर नवीन घरात बनतच असतं. तरीही म्हटलं काहीतरी मुलांना काही स्पेशल वाटावं, त्यासाठी ना ब्रेड आणलेले होते. सियाची तर कधीची इच्छा होती ब्रेड सँडविच खायची. म्हटलं चला तिची आज इच्छा पूर्ण करून देऊया. आणि यांची बघा इथं मस्त मस्ती चालू आहे. तिला घाबरवायचं आहे, पण ती काय घाबरणार नाही आणि हिला खूप राग येतो. मग तुम्ही 31 डिसेंबरला काय स्पेशल केलं होतं बरं, मला नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर अजूनसुद्धा आठवते, 31 डिसेंबरलाच लहानपणी पावभाजी व्हायची, वर्षातून फक्त 1 ते 2दा. आता तर हप्त्यातून 2दा झाली तरी त्या पावभाजीची टेस्ट आहे ना, ह्या पावभाजीला अजिबात येत नाही. आता जेवढं सर्व अवेलेबल झालेलं आहे ना, त्याची तेवढीच किंमत एकदम 0 झालेली आहे. असो, मग मी नंतर काय केलं, बटाटे उकडून घेतलेले होते, त्याची ना चटणी तयार करून घेतली, थोडासा मसाला तयार करून घेतला. त्यानंतर चटणी करून घेतली. चटणी आहे ना एकदम व्यवस्थित करायची, मटार वगैरे कांदे टाकून. चटणी जर छान असली ना तर आपोआपच सँडविच छान बनतो. त्यानंतर ही पुदिन्याची चटणीसुद्धा तयार करून घेतलेली होती. व्हिडिओमुळे आता मुलांनी सुद्धा इतकी चांगलं खायची सवय पडली ना, एखादी गोष्ट जर त्याच्यामध्ये ॲड केलेली नसते ना तरी सियाला कळून जातं की मम्मी आज हे तू टाकलेलं नाही आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून इथं आपली चटणी कंप्लीट होते. कोथिंबीर टाकायची अजिबात कसर सोडायची नाही, कारण स्वस्तच आहे ना आता. आपलं नवीन वर्ष तर गुढीपाडव्याला सुरू होणार आहे, पण हे कॅलेंडरनुसार हे पण नवीन वर्ष सेलिब्रेट करायला हवं. त्यानंतर आहे ना ब्रेडला थोड्याशा 2 चटणी लावून घेतल्या, म्हणजे एक पुदिन्याची चटणी आणि थोडा सॉस होता, तो सॉस लावून घेतला. चटणी भरून त्याला पॅक करून घेतलं. आणि नवीनच हे मिशोवरून मी टोस्टर मागवलं होतं, त्याचंही उद्घाटन करायचं राहिलेलं होतं, म्हणून तेही करून बघू मस्त म्हटलं. वरून थोडंसं बटर लावलं आणि मस्त क्रिस्पी सँडविच इथं तयार झालेले आहे. तेलात तळण्यापेक्षा आहे ना असे सँडविच खूपच छान लागतात. जास्त ऑइली खाण्यापेक्षा हे खूप भारी लागतात. थोडीशी म्हटलं बाहेरच्या गाड्यांवरची टेस्ट आणण्यासाठी त्याच्यावरती वरून शेव आणि वाटलंच तर चीज टाकल्यानं अजून भारी लागतं. मुली कधीपासून आईस्क्रीम मागत होत्या, पण सर्दीमुळे काय आईस्क्रीम घरात आणत नव्हती. मग मस्त त्यांना सरप्राईज दिलं आणि चेहरा बघा किती खुल्ला आहे पोरीचा. एकदम खुश झाली, जसं तिला मोठी लॉटरीच लागलेली आहे. असा होता आमचा छोटासा 31 डिसेंबरचा सेलिब्रेशन. व्लॉग निमित्ताने का असे ना आपले छोटे छोटे व्हिडिओ असे आपले आठवण तरी राहतात. आता तुम्ही म्हणणार पोरींचे पप्पा कुठे गेले, त्यांना काही आवडत नाही व्हिडिओमध्ये, ते लाजूनच अर्धे होतात. असा होता आमचा दिवस. जराही आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.